गोल्ड मेडल होतं. हा गोल्ड मेडल वगैरे म्हणजे हे सगळं ती दाखवायला आली पहिल्या दिवशी हा की गोल्ड मेडल मिळवलं तुम्ही नीट. आणि मला तर बेस्ट म्हणजे मला कधी बेस्ट ऍक्टर पण मिळालं नाही रे कुठल्या एकांकिकेसाठी पण पुढे तर मला तर रोलच नव्हता. तर एक जस्ट सिनेमाच्या शूटिंगच्या 3-4 महिने आधी एक सेलिब्रिटी क्रिकेट लीग झालेली पुण्यात. तर त्यावेळी प्रथमेश आणि आम्ही अपोजिट टीम मध्ये होतो. मी प्रवीण सरांच्या टीम मध्ये होतो तेव्हा खूप अँटी चेअरिंग केलेलं. प्रथमेशला म्हटलं ह्यानी जर चेहरा लक्षात ठेवला असेल तर बरबाद करील. टाइमपासच्या वेळेस किंवा बालक पालकच्या वेळेस ना मला दाढी करण्यासाठी छोटा आरसा असायचा. आमच्याकडे आरसा जो लावलेला असायचा कपाटावर, तो कपाटावर आरसा त्याला ना स्टिकर लावलेले असायचे, तो खराब झालेला होता. तर दाढी करायला त्याच्यात मिळायची नाही. सो मी ना छोटा आरसा होता आमच्याकडे, तर तो दाढीचा आरसा असायचा माझ्या बाबांचा. तर त्या आरशात मी बघून बघून एका साईडने वगैरे आरसा करायचो. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि गोटा गँगस्टर हा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटातील गोड कलाकार आता माझ्यासोबत आहेत. सर्वात आधी तर कसे आहात? मस्त. एक काल रात्रभर आम्ही प्रमोशन केलं हं. पुण्यात आणि रील्स बनवल्या, पॉडकास्ट केले, काही इंटरव्ह्यूज होते, असं सगळं आम्ही केलं. त्याच्यानंतर आम्ही काल रात्री निघालो प्रमोशन नाही, काल रात्री आम्ही थांबलो पुण्यात आणि पहाटे 6ला निघालो आणि इथे परत मुंबईत येऊन तुझ्या इंटरव्ह्यूला बसलेलो आहे. त्याच्यामुळे आमची एनर्जी जी आहे ती एकदम मस्त आहे. एक नंबर एनर्जी आहे. ओढून ताणून का असे ना पण मस्त एनर्जी. आता तू फक्त आज आम्ही गँगस्टरगिरीच करा. वा, आम्ही सगळ्यांना बघ, आता हा कॅमेरावाला पण त्याला सोडणार नाही. सगळ्यांना आज फोडणार. वा. बरं, सिनेमा येतोय, त्याची किती एक्साइटमेंट आहे? त्याची खूप जास्त एक्साइटमेंट आहे. त्याच्यामुळेच हे सगळं चाललेलं आहे मला असं वाटतं. आणि आम्ही ऍक्च्युली सगळ्यात जास्त मिस करतो आमच्या डिरेक्टरना, हो. राजेश पिंजानी सर. Yes. कारण त्यांची पहिली फिल्म होती त्याला नॅशनल अवॉर्ड, बाबू बाबू बँड. बँड. आणि त्याच्यानंतर ही त्यांची दुसरी फिल्म होती आणि ती फिल्म रिलीज व्हायच्या आधीच गेले Yes. कोविड मध्ये. सो आमचं ऍक्च्युली असं आहे की आम्हाला अजूनही ते मागे कुठेतरी आहेत आणि ते पण इंटरव्ह्यू देतात असं वाटतंय. कारण त्यांनी आम्हाला प्रत्येक कॅरेक्टर करून दाखवलेला आहे. म्हणजे त्यांना जर मी ह्या सीन बद्दल विचारलं तर ते पहिल्यापासून परत मला सगळं सांगायचे. इतके इनोसंट होते आणि ते इतकं इनोसंटली सगळं प्ले करून दाखवायचे. म्हणजे माझं गोटा नावाचं कॅरेक्टर आहे, सायलीचं कॅरेक्टर आहे, बंड्याचं कॅरेक्टर आहे किंवा इतर जे कॅरेक्टर्स आहेत, त्या सगळ्यांचे कॅरेक्टर्स ते परफॉर्म करून दाखवायचे. ठीक आहे, असं करा. सो ते खूप पॅशनेट होते आणि त्यांना आम्ही आता ऍक्च्युली खूप मिस करतोय. सो आय होप की लोकांना त्यांची जी मेहनत आहे ती या सिनेमातनं दिसेल आणि Yes. हा सिनेमा इनोसंटली लोक त्याच्यावर प्रेम करतील. येस, नक्कीच. सुरुवातीला मला तुमच्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायला फार आवडेल. सायलीला आधी बोलू दे. मी या सिनेमामध्ये सायली नावाचं कॅरेक्टर करते. आणि तुम्ही किती लोकांनी ओळखलंय नाही ओळखलंय माहिती नाही, पण मी आहे ट्रेलर मध्ये. हे ओळखून दाखवा बरं. ओळखून दाखवा. हे दोघं आणि यांच्या बरोबर जी तिसरी मुलगी दाखवली ती मुलगी आहे आणि मी आहे ती वीक. आणि बाकी बोललंय वेगळ्या वेगळ्या ठिकाणी टॅटूज आहेत. असा एक खूप इंटरेस्टिंग लुक आहे तो माझा. म्हणजे ते कॅरेक्टर बघूनच आपल्याला आधी प्रश्न पडतो की हे काय आहे, म्हणजे ह्याचं वाक्य पण आहे की हे काय झेंगाबाई बनवून ठेवलंय. सो तसा माझा एक खूपच वेगळा लुक आहे. पण तो लुक तसा का आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तो तुम्हाला सिनेमा बघावा लागेल. आणि खूप इंटरेस्टिंग प्रोसेस होती पूर्ण ती लुक डिझाईन करण्याची. त्यांनी मला खूप हेल्प झाली मला ते कॅरेक्टर प्ले करण्यासाठी. फार काही मी या कॅरेक्टर बद्दल मला सांगता नाही येणार. एवढं मी सांगू शकते की कॉमेडी सिनेमा हे आपल्याला कळतच आहे. गँगस्टर जरी नाव असलं तरी हा एकदम कॉमेडी सिनेमा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे तुम्ही बघू शकता. प्रथमेश जसं म्हणाला की आमचे सर जितके इनोसंट होते तर हा सिनेमा सुद्धा त्यांनी तितकाच निरागसपणे बनवला आहे. आणि ह्या दोघांचे कॅरेक्टर खूप फनी आहे, त्याबद्दल ते सांगतीलच. पण मी त्यांची मैत्रीण आहे सायली, आणि पण ती कम्प्लीट त्यांच्यापेक्षा अपोजिट आहे. ती मैत्री त्यांच्यामध्ये ते सगळेजण एक वेगवेगळ्या स्वभावाचे असले तरी त्यांच्यातली मैत्री खूप पक्की आहे. आणि ते कॅरेक्टर तसं का आहे त्याची एक वेगळी बॅक स्टोरी आहे. त्यासाठी तुम्हाला सिनेमाच बघावा लागेल. येस, प्रथमेश तुझ्याकडे ये. बंड्याचं नको आधी, तुझं नकोय त्यांना कॅरेक्टर. नाही, असं काही नाहीये. नाही माझं सांग बाई माझं पण. नाही माझं जे कॅरेक्टर आहे ते गोट्या गँगस्टर. म्हणजे ऍक्च्युली तो गोट्या गँगस्टर आहे. तो ह्यांच्यामधला तो गँगस्टर आहे
आणि जर काही इनिशिएटिव्ह घ्यायचा असेल, पुढे पुढे काही करायचं असेल, तर गोट्याचं नाव सगळ्यात पहिलं येतं. आणि त्याचं नाव ऍक्च्युली गौतम पाटील असं आहे. आणि त्याला लाडाने एरियातले लोक, हम्म. घरातले लोक सगळे गोट्या पडतात. आणि त्याला एवढंच सांगत असतात घरातले लोक की बाबा अभ्यास कर आणि पास हो. पण याचं असं स्वप्न आहे की त्याला असं वाटतं की रिस्पेक्ट ज्याला मिळतो तो खरं तर किंग असतो. आणि त्याच्या एरियात आजूबाजूला गँगस्टरगिरी खूप चाललेली असते. हम्म. म्हणजे कोणी कोणाला तरी उडवलं, कोणाला तरी मारलं, कोणाला तरी लुबाडलं. सो त्याच्यामध्ये त्यांचा एक आयडॉल असतो चिमणभाई म्हणून, जे कॅरेक्टर मोहन आगाशे हो. सरांनी केलेलं आहे. तर त्याला ते बनायचं आहे. सो त्याचं असं म्हणणं आहे की जर माझ्याकडे एखादा हत्यार असेल किंवा मी जर गँगस्टर झालो तरच मला रिस्पेक्ट मिळेल. आणि ती रिस्पेक्ट, कारण काय आहे, लहान जेव्हा असतो आपण हम्म. तर आपलं सगळे धाडतोड करत असतात. हो. म्हणजे आपले आई बाबा, आपले शेजारचे, आपल्या कॉलेजमध्ये, आपल्या शाळेत सगळीकडे आपल्याला हाडतोडच चाललेलं असतं. म्हणजे आमचे चेहरे बघून तर आम्ही तसे डिझर्व करतो, पण त्यावेळी असं फार असं वाटतं ना की आपल्याला कुठेतरी रिस्पेक्ट दिला पाहिजे. सो आमचा एक सीन पण आहे त्याच्यात की आम्हाला असं वाटतं की रिस्पेक्ट मिळाला पाहिजे. रिस्पेक्ट महत्वाचं आहे. हम्म. आणि रिस्पेक्ट मिळवण्यासाठी काय करायला लागेल, तर गँगस्टरगिरी करायला लागेल आणि पैसे कमवायला लागतील. सो ह्या दोन्ही गोष्टी कशामुळे होतील, तर किडनॅपिंग. हम्म. मग आम्ही एका माणसाची किडनॅपिंग करतो आणि मग ती किडनॅपिंग केल्यानंतर यांची गँगस्टरगिरी कशी उतरते हा. ही एक फिल्म आहे. म्हणजे ते केल्यानंतर हत्यारं बित्यारं गोळा करतात, मग हं. ते कुत्र्याचे कॉस्ट्युम वगैरे घेतात आणि मग नंतर त्याला ते सगळं बोलतात. आणि मग नंतर मग त्यांना ते कळतं की काय आहे, ती काय प्रोसेस आहे. मग खरा गँगस्टर येऊन त्यांना जेव्हा भेटतो हं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल घडतो, ही सगळी म्हणजे गोट्या गँगस्टरची एक जर्नी आहे ना, ती अशी अप अँड डाऊन आहेत खूप जास्त. सो त्याच्यामुळे लोकांना मजा येईल. आणि हे कॅरेक्टर मला असं वाटतं की आता मी ट्रेलरच्या याच्यात पण कमेंट्स बघतोय किंवा काही लोक रिव्ह्यूज देतात या फिल्मचे, तर त्यांना असं फारच असं गोट्या गँगस्टर म्हटल्यावर त्यांना असं फारच गँगस्टर वर फिल्म आहे, ऍक्शन वगैरे हम्म. फिल्म आहे असं का वाटतंय. म्हणजे मला काय ते कळत नाहीये. कारण गोट्या गँगस्टर म्हटल्यावर कॉमेडी फिल्म आहे आणि ह्युमर आहे. आणि अशा विषयाला ह्युमर थ्रू प्रेझेंट करायचा राजेश पिंजानी सरांचा प्रयत्न होता. सो तो प्रयत्न लक्षात घेऊन त्या सिनेमाकडे बघितलं पाहिजे. आणि 2017 आणि 18ला शूट केलेली फिल्म आहे. येस. सो आम्ही पण त्याच्यात कवळे दिसतोय. हम्म. सो त्याच्यामुळे ते ते जे त्यावेळेचं फिल्म मेकिंग होतं, त्यावेळी जे म्हणणं होतं ते आता आम्ही परत नव्याने मांडण्याचा प्रयत्न करतोय. सो त्याच्यामुळे गोट्या गँगस्टर म्हणजे काय ऍक्शन फिल्म नाहीये. म्हणजे मी ते एक संजय दत्तचा लुक माझा रिव्हील केलाय त्याच्यात, किंवा अजून एक लुक आहे, हम्म. कावबॉयचा एक लुक आहे, तो एक लुक आहे. सो एक दोन लुक्स आहेत, पण ते त्याचे ड्रीम सिक्वेन्स आहेत. तो काय खरा संजय दत्त होत नाहीये किंवा तो खराच कोणाला तरी मारत नाहीये. त्याचं म्हणणं काय आहे गोट्या गँगस्टरचं, की एखादं हत्यार आपल्याकडे असावं म्हणजे लोक आपल्याला घाबरतात. फक्त घाबरवण्यासाठी ते हवं, मारण्यासाठी नाही. हम्म. सो तो जो मारण्यासाठी, घाबरवण्यापासून ते मारण्यापर्यंत जो प्रवास आहे तो या गोट्या गँगस्टर मध्ये. सो तो प्रवास एंटरटेनिंग पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न आहे. उगाच काहीतरी कोणाला तरी मारायचंय. आता गोट्या गँगस्टर हम्म. त्यावेळी माझी जी बॉडी होती त्याच्यात मी कोणाला 10 लोकांना मारत नाहीये. सो ती काही ऍक्शन फिल्म नाहीये. सो ती त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लोकांनी बघावी. एंटरटेनमेंट आहे, मजा आहे, मस्ती आहे आणि त्याच्यात एक छान मेसेज आहे. येस. बंड्या. माझं कॅरेक्टरचं नाव आहे बंड्या. त्याच्यामध्ये मी याचा एकदम जिगरी मित्र दाखवला आणि आम्ही तिघांचा ग्रुप आहे. हम्म. आणि मी ह्याच्या आईच्या दृष्टीने मी खूपच स्कॉलर विद्यार्थी असतो आणि मी खूप हुशार असतो, कारण मी सगळ्या विषयात पास होत असतो. हं. म्हणजे टक्के 40-42च पडत असतात. कारण मला 35च पडत असतात, त्याला 40 पडत अच्छा. असतात. 40 एवढाच फरक असतो. पण मी सतत कधी आईने बघितलं की मी पुस्तक वाचता खिडकीत वाचत बसलेलंच तिला दिसतं, त्यामुळे तिला वाटतं की मी खूप अभ्यास करतोय. पण ते मी अभ्यास न करता काय करत असतो हे नंतर होतं सिनेमामध्ये. तर हा असा बंड्या आहे बर. की जो इनोसंट आहे, दिलखुलास आहे हम्म. आणि ह्याच्या स्वतःच्या काही कन्सेप्ट आहेत. आणि तो खूप असे मोठे मोठे प्लॅन करतो, पण ते सगळे त्याच्या फसत असतात. आणि त्याचं काय नाही, साधं स्वप्न आहे की स्वतःसाठी एक टॅक्सी घ्यायची जुनी आणि ती चालून पैसे कमवायचे. आणि बाकी दुसरं महत्वाचं म्हणजे मित्रासाठी काय. नाईस. प्रथमेश, तू जसं म्हटलास की 2017-18च्या फिल्मची शूटिंग आहे, सो इतका मोठा गॅप का होता म्हणजे? नाही, ऍक्च्युली मध्ये मला वाटतं 2019-20 ला मला वाटतं रिलीज करायचा प्लॅन चालला होता त्याचा. 1-2 वर्ष फिल्म मेकिंग आणि या सगळ्या गोष्टीला, म्हणजे 1-1.5 वर्ष तर लागतोच फिल्म बनायला. सो ती बनायला म्हणजे रिलीज व्हायला गेली आणि तेवढ्यात ऑलमोस्ट कोविड चालू झाला अच्छा. होता. सो त्याच्यामुळे ती थांबली. मग परत एकदा रिलीज करायचं झालं तर राजेश पिंजानी सरांचं थोडं असं हे अच्छा. झालं.
मग त्याच्यामुळे ती थांबली. मग परत आता सरांनी खूप ट्राय केलं, कारण का तो काळ पण थोडा थोडा जुना होत जातो ना. बरोबर. सो त्याच्यामुळे ती फिल्म आम्हाला म्हणजे संदीप सर जे आमचे प्रोड्युसर आहेत ते घेऊन संदीप प्रत्येक बिराजदार. संदीप बिराजदार, तर त्यांनी बऱ्याच लोकांना दाखवली, त्यांना ती आवडली सुद्धा. पण ते मग टर्म्स अँड कंडिशन्स त्यांचे हा. जुळत नव्हते. काही लोक मग त्यांना वेगळे डील देत होते, मग त्यांना ते पटत नव्हतं. मग ते अजून काही लोक आले आणि आता शिव सर म्हणून आहेत आणि ऋतुजा मॅम म्हणून आहेत, तर ते दोघं मिळून ही फिल्म प्रेझेंट करतात आता. सो त्यांचं आणि संदीप सरांचं असं झालं की आपण राजेश पिंजानी सरांसाठी हे नक्की केलं पाहिजे. सो ते एक वेवलेत जोपर्यंत संदीप सरांची कोणाची जुळली नाही तोपर्यंत त्यांनी ती फिल्म जपून ठेवली होती की नाही बाबा आपण जरा थांबून ठेवू, कारण चांगल्या माणसांसोबत करणं त्यांना गरजेचं वाटलं. येस. आणि म्हणून ती फिल्म थोडी लेट झाली आणि आता ती फिल्म येते आणि आम्ही असं प्रयत्न करतोय, मी आता गॅरंटी त्याची देऊ शकत नाही की कमीत कमी रेटमध्ये हा सिनेमा लोकांना दाखवण्यात यावा. कारण हा सिनेमा आम्हाला पण माहिती आहे की 2017 आणि 18ला शूट झालेला आहे, फिल्म मेकिंग थोडंसं पुढे गेलेलं आहे. पण आम्ही प्रयत्न करतोय की कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत हा सिनेमा पोहोचला की तुम्हालाही असं नको वाटायला की अरे आपण इतके पैसे या सिनेमाला नाही दिले पाहिजे. सो असं तुम्ही जेवढे पैसे टाकाल तेवढे नक्की तुमचे वसील होतील, याची आम्ही गॅरंटी देऊ. वा, मस्त. आणि प्रथमेश परब म्हटल्यावर तर कॉमेडी. हा, एंटरटेनमेंट आहे, कॉमेडी आहे, मजा तर लोकांना नक्कीच येणार. येस. मला तुमच्या ऑफ स्क्रीन केमिस्ट्री बद्दल जाणून घ्यायला पण फार आवडेल, कारण मी मगाशी सुद्धा बघते तुम्ही अशी खूप अशी मस्तीखोर वगैरे दिसताय मला. सो शूटचा पहिला दिवस कसा होता आणि तुमची किती छान बॉन्डिंग झाली आहे या सिनेमा थ्रू? बॉन्डिंग तर खूपच छान झाली आमची या सिनेमामुळे. म्हणजे ऐश्वर्याचं आणि माझं बॉन्डिंग होतच. आम्ही प्रवीण तरडे सरांच्या वर्कशॉपला पहिल्यांदा एकत्र भेटलेलो, तेव्हा ती अगदी 15 वर्षांची 10वीतली मुलगी होती आणि मी जस्ट कॉलेज पास आउट. मी तेव्हा 22-23 तू म्हातारा वर्षांचा असेल. नाही, तेव्हा मी 22 वर्षांचा वगैरे होतो, म्हणजे तिच्यापेक्षा ऍटलिस्ट 7 वर्ष तरी मोठा होतो. तर तेव्हा वर्कशॉपला आमची चांगली मैत्री झालेली वर्कशॉपमध्ये. त्यामुळे नंतर कास्टिंग ज्यावेळी चाललेलं, माझं फायनल झालं, तर माझा पहिला विश्वास नाही बसला आपण आपल्याला कोणीतरी एवढ्या मोठ्या रोलमध्ये घेतंय. पण ते झालं फायनल आणि नंतर हिच्या रोलचं कास्टिंग झालं होतं. तर सर मग 3-4 मुलींची नावं घ्यायची, मग सगळ्यांचं ऑडिशन दाखवायचे आणि मी असं खूप आतनं म्हणायचं की नाही ऐश्वर्याचं कास्टिंग झालं पाहिजे. म्हणजे कसं आपली मैत्रीण आहे ना, म्हणजे सगळ्या मुली चांगल्याच होत्या, पण म्हणलं शेवटी आपली मैत्रीण आहे तर आपली मैत्रीण झाली तर बरं आपल्याला गप्पा टप्पा जरा नाही का. आणि त्यावेळी अशी डेअरिंग नव्हती ना सरांना की सर नाही का बाकी नाही तिलाच घ्या. त्यांनी मलाच काढलं असतं. पण ते म्हणतो ना आपण मनात ना एखादी गोष्ट मागितली तर ती होती. तसं तिचं कास्टिंग झालं, त्यामुळे आम्ही दोघं खुश होतो. आणि ज्यावेळी प्रथमेशचं कास्टिंग झालं ते कळलं त्यावेळी मग आणखीन भारी वाटलं. फक्त एक थोडंसं दडपण पण होतं, एक अभिमान मला वाटलं की यार चला आपण आपल्या पिढीतल्या एका स्टार बरोबर काम करणार. म्हणजे प्रथमेश आमच्यासाठी कसं मी जस्ट कॉलेजच्या काळात त्याचा सिनेमा बघितलेला आणि असाच आपल्यासारखा साध्या घरातला मुलगा एवढा स्टार झालाय, तर ते खूप भारी फिलिंग होतं. पण पहिलं असं वाटलं की आमचं बॉन्डिंग होईल की नाही, आणि तो स्टार आहे, आपला पहिलाच पिक्चर आहे, तर कसं ट्रीटमेंट होईल. आणि त्यावेळी सेटवर पण आम्हाला थोडा फरक जाणवायचा म्हणजे लोकांच्या ट्रीटमेंटमध्ये. पण ह्यांनी हा फरक कधीच आम्हाला जाणून नाही दिला. म्हणजे काही काही वेळेला तर माझे इतके रिटेक झाले प्रथमेशनी, म्हणजे अख्खा दिवस पेशन्स लूज नाही. पण मला ते जाणवलं की खूप वेळेला माझं शूटिंग नसलं तरी नंतर जाऊन बसायचो सेटवरती, यांचे सिनेत म्हणून नुसतं जाऊन बसायचं. पण ते कसं वाटलं तुला की हे जसं म्हणतायत की टीव्हीत बघायचो त्या मुलाला आणि आता सिनेमा आणि त्यात मध्ये जिगरी फ्रेंडचा रोल करताय तुम्ही, तर तुला किती छान वाटतंय? मला तर फारच भारी वाटतं. मला ऍक्च्युली ते वाटतं की मी पण माझ्या जे जे नवीन ऍक्टर्स येतात किंवा असं म्हणूया की मी जेव्हा नवीन होतो तेव्हा जे एस्टॅब्लिश ऍक्टर होते त्यांनी मला जसं ट्रीट केलेलं आहे तसंच मी या जे नवीन कलाकार नाही, हे सगळे पोचलेले कलाकार आहेत. हा, म्हणजे हे लई कडक ऍक्टर आहेत. फक्त काय होतं की कधी कधी आपण म्हणजे कॅमेरा समोर परफॉर्म करतो त्या एक भीती असते आणि ती आमच्या पण सगळ्यांच्याच मनात असते. सो ते कुठेही वाटू कामा नये, म्हणजे आपल्यामुळे उगाच कोणाचं प्रेशर येऊ नये किंवा आपण असं काहीतरी केलेलं आहे. एकतर असं काहीतरी केल्यानंतर आपल्यालाच प्रेशर आलेलं असतं की असा एवढा मोठा हिट सिनेमा आपल्याला काय माहित नसतं. मलाही ते माहित नव्हतं की काय करायचं. पण मी आजूबाजूला बघितलं की आजूबाजूला कलाकार कसे एकमेकांना ट्रीट करतात, कसे फ्रेंडली राहतात आणि कसं वातावरण लाईट ठेवतात, ज्याच्यामुळे काम आपोआप चांगलं होतं. म्हणजे एका टेक मध्ये तर सरांनी 32 टेक घेतले होते. 32 टेक घेतले. 32 टेक. आणि सिनेमाचा पहिला सीन, हा, पण तो शूट शेवटच्या दिवशी झालेला. अच्छा. सो त्याच्यामुळे त्याने 32 टेक घेतले आणि त्याच्यानंतर मला त्याच्यात पडायचं होतं. म्हणजे काहीतरी गँगवॉर सारखं काहीतरी चाललं असतं, फायरिंग चाललेलं असतं आणि ती एक गोळी माझ्या इथे येऊन लागते आणि मी पडतो आणि त्याच्यावर त्याचं काहीतरी वाक्य होतं.
सो ते मला ना साधारण 32 वेळा पडायला लागलं. आणि विशेष म्हणजे त्याचं टँकरला हा. चढायची जी शिडी असते ज्याला हा. हार्डली एक छोटा असा रॉड असतो हा. अर्धा इंच, म्हणजे ते धरायला पण काचतं हाताला आणि पायाला उभं राहिलं शूज घातलेले असतील तरी ते पायाला काचत असतं. अशा परिस्थितीत भाईनी हा. म्हणजे साधारण सकाळी 9ला सुरू झालेलं 3 पर्यंत तो एक सीन फक्त पडतच होतं फक्त. पडतच होता. हा. मी परफॉर्मन्स मध्ये पडत होतो. नाही पण त्यावेळी काय होतं, ऍक्टर ब्लॉक झालेला असतो आणि आपण जर त्याला अजून प्रेशर मध्ये टाकलं तर ते जे मिळायचं आहे ते मिळणार नाही. सो ते त्यावेळी मला असं कुठेतरी बघितलेलं, कुठेतरी आपण आजूबाजूला बघितलेलं असतं ना, की आपण समोरच्या ऍक्टर अजून जास्त प्रेशर देतो किंवा ते अजून परफॉर्मन्स डाऊन होऊन जातो. सो तो मला असं वाटतं की ते फार लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आणि ऐश्वर्याच्या बाबतीत तर असं होतं की तिने फॅन्ड्री मला वाटतं त्यावेळी केलेला होता आणि मग ती ललित मध्ये वगैरे शिकत होती. तर ते मलाच जास्त दडपण होतं की आता ललित मधली ऍक्ट्रेस आणि गोल्ड मेडल होतं. हा गोल्ड मेडल वगैरे म्हणजे ते सगळं ती होतं. दाखवायला आली पहिल्या दिवशी आम्हाला हा. की मला गोल्ड असं मेडल की- मिळवलं तुम्ही नीट. आणि मला तर बेस्ट म्हणजे मला कधी बेस्ट ऍक्टर पण मिळालं नाही रे. कुठल्या एकांकिकेसाठी पण. पुढे तर मला तर रोलच नव्हता. हा. तर मला जाम प्रेशर होतं त्याचं की आता कोणतरी एक सॉलिड ऍक्टर. कारण का मला ऍक्च्युली मजा कसली यायची माहितीये का, की एकतर विनोदची ऍक्टिंगची स्टाईल आणि ऐश्वर्याच्या ऍक्टिंगची स्टाईल ही दोघांची वेगवेगळी आहे. म्हणजे विनोद हा नेहमी विनोद शोधत असतो हम्म. आणि ऐश्वर्या काहीतरी एक मुवमेंट छान शोधत असते ज्याच्यामुळे तिचं कॅरेक्टर असं डेव्हलप होत जाईल. आणि बाकी सगळे पण ऍक्टर्स आहेत, म्हणजे अश्विनी मॅम आहेत, श्रीकांत सर आहेत, मोहन आगाशे सर आहेत, परत प्रवीण सर आहेत. सो या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला खूप शिकायला मिळालं. आणि त्यात राजेश पिंजानी सर होते, ते तर म्हणजे नेक्स्ट लेवल परफॉर्मर होते, आमच्यापेक्षा पण सॉलिड परफॉर्म करायचे. सो मला असं वाटतं की आम्ही एकमेकांकडनं खूप शिकलो त्या दरम्यान, की काय करू शकतो, कसं करू शकतो, हे वाक्य कसं घेऊ शकतो हे. कारण त्यावेळी खूपच आम्ही खूपच लहान होतो आणि त्यावेळी असं होतं ना की ह्याने काहीतरी जागा काढली की मला मजा यायची, मी काहीतरी जागा काढली की ह्याला मजा यायची, हिने काहीतरी मोमेंट केली की मला मजा यायची किंवा आम्हाला दोघांना मजा यायची. ते सगळ्या गोष्टी आम्ही त्यावेळी शिकत होतो आणि ते शिकत शिकत केलेला हा सिनेमा आहे. सो त्याच्यामुळे आमची बॉन्डिंग मला असं वाटतं, ऍक्टर जर काम करणारा असेल ना किंवा कामावर त्याचं प्रेम असेल तर ती बॉन्डिंग आपोआप होते. म्हणजे फालतूगिरी तर करतातच ऍक्टर, पण कामामध्ये किती सिरियस असतात हे त्याच्यावरनं त्यांची बॉन्डिंग ठरवा. आणि इथं खूपच डिसिप्लिन होती. हो खूप. म्हणजे ती- म्हणजे तुला 7ला बोलवतो का 7 ते 8ला यायची. काहीतरी नाही. आणि ती म्हणजे निश्चयशी तिचा सीन नसेल अशी बसलेली असतील तरी असं वाटायचं की ती ऍक्टिंगच आणि म्हणायचं तिला अगं सीन नाही चालत, थोडा वेळ आहे. ऐश्वर्या काय सांगशील? तुझं कौतुक पण करतायत आणि तुझी खेचतायत पण. मला कळतंय ते कौतुक ते मलाच करू शकतं. पण थँक्यू. आणि प्रथमेश हा आपला विनोद म्हणाला तसं मी भरपूर सायलिफिक झालेले आणि मी भरपूर गोट्यांसोबत ऑडिशन्स दिले. आणि म्हणजे राजेश सरांचं हे असायचं की प्रथमेश डोक्यात त्यांच्या पहिल्यापासून होता, पण ते ट्राय करत होते. कारण प्रथमेशचं काम तर माहिती होतं, ते वेगवेगळ्या लोकांना अजून ट्राय करत होते ऑडिशन मध्ये. पण मला पण एक असं होतं की हा झाला तर बरं होईल, कारण टाइमपास मुळे तर ठीक आहे आपण त्याला ओळखतोच. पण माझे काही मित्र ललितचे मुंबईचे होते, मुंबईच्या जे वेगवेगळे तुमचे कॉलेज एकांकिका असतात, एकांकिका असतात, तर त्यांच्याकडून पण मी खूप ऐकलं होतं की टाइमपास वगैरे ठीक आहे, त्यांनी छानच काम केलंय, पण तो ऍज अन ऍक्टर अदर दॅन कॉमेडी ऍज अन ऍक्टर म्हणून पण तो खूप छान आहे. आणि असं खूप ऐकलं होतं, त्यामुळे मलाही इच्छा होती की त्याच्याबरोबर काम करता यावं. आणि पहिल्या दिवशी जेव्हा मी भेटलो तेव्हा सेम विनोद म्हणाला तसं दडपण होतंच की आता थोडा सिनियर आहे आणि कसं डील व्हायचं, स्वभाव माहित नसतं. सेलिब्रिटी म्हणून ठीक आहे, पण एक स्वभाव पण माहित नसतो. माझं तसं बाकीच्या लोकांसोबत पण होतं, नॉर्मल लोकांसोबत, की पहिल्यांदा ओळख थोडी मी कमी बोलते किंवा आधी जाणून गेलं की ह्यांना चालतंय नाही, आपण केलेली मस्करी ह्यांना आवडेल नाही आवडेल, असं थोडं चाच पडत. पण त्यांनी आपणहूनच खूप कम्फर्टेबल केलं. म्हणजे ऍक्टिंग मध्ये सुद्धा जे मी तेवढं कॉमेडी तेवढं त्याच्या आधी कुठलं काम केलेलं नव्हतं. पण इम्प्रोव्हायझेशन सर जर करायला सांगायचे तर खूप छान तो इनपुट्स देतो. इव्हन विनोद सुद्धा, म्हणजे ते दोघांचंही सेन्स ऑफ ह्युमर खूप वेगळा आहे खूप मजेशीर आहे. त्यामुळे ते दोघांकडनं मला खूप इंटरेस्टिंग ते इनपुट्स यायचे. मला असं वाटायचं की यार आपल्याला का नाही सुचत असलं. मग नंतर मला सुचायला लागलं, पण त्यावर त्यांना हसायला यायचं. मग आम्ही सांगितलं तुझं सुचणं बंद कर, तू वेगळ्या फिल्म मध्ये वापरा. सीनच्या वेळी कॅमेऱ्याच्या वेळी
ठीकठाक सुचतं. पण ज्यावेळी आपण काही करत असतो गाडीत, प्रवासात, खाताना पिताना, ज्यावेळी गरज नसते तेव्हा खूप छान सुचतं. खूप म्हणजे इंटरेस्टिंग प्रोसेस होती ती की इम्प्रोव्हाइज करत करत, कारण सरांचे डायलॉग्स किंवा त्यांचं स्क्रिप्ट रेडी होतं, त्यांना हवं ते त्यांना माहीतच होतं. पण आता विनोद जसं त्याला एक ऍडिशन्स घ्यायच्याच असतात, त्यामुळे आमचे सीन खूप इंटरेस्टिंग होतच असतात. त्यामुळे ती प्रोसेस खूप मजेशीर होती आमची. आणि विनोद काय माझा आधीपासून मित्र होता, त्यामुळे तो आहे आधी कसा आहे ते माहित होतं आणि आत्ताही तो तसंच आहे. पण प्रथमेश सुद्धा गेम मध्ये बराच काळ गेला, फार काही यांचा कॉन्टॅक्ट नव्हता. परत आता म्हणजे प्रमोशन साठी भेटताना सुद्धा मला, म्हणजे आपण त्याच ह्याच्यात जातो ना परत की थोडस फॉर्मल वगैरे कसं हाय हॅलो करायचं, पण त्यांनी आपणच इतकं छान ग्रीट केलं की हा मधला स्पॅन गेलाच नाहीये असं मला वाटलं. कारण शूटवरच मधल्या भेटलं असं वाटलं. त्यांनी भरपूर सिनेमे केले ना, सो आत्ताही तो तसाच आहे. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर आत्ताही चांगला झाला अजून. हे वाक्य महत्वाचं आहे. पण मला वाटतं माणूस म्हणून आपण कसे आहोत त्यावर आपण Yes, आर्टिस्ट म्हणून, बरोबर. म्हणजे मला वाटतं की अजून छान घडत असतो. सो ते दोघंही खूप छान ह्युमन बीइंग्स आहेत. येस. या आणि मला सिनेमा ह्याच्यातलं एक सांगायचं नाही, म्हणजे ह्या दोघांनी मला Addition आहे. फोकस राहण्यासाठी खूप मदत केली. वा. आणि त्यावेळी मी असं खूप बाकी पण काही त्यावेळी काही नाही, त्यावेळी नाही, आता इथे असं नाही. चंचलच आहे. चंचल पण होतं माझं, आणि खूप मग फोन येतोय, मग हे होतंय, मग ह्याला भेटायचंय, मग हे करायचं ते करायचं. तर तेव्हा हे दोघंही मला सांगायचे की तू असं नको करू, हं. तू फोकस राहा. ऐश्वर्या खूप म्हणजे एक म्हणतो ना, ती खूप छोटी आहे माझ्यापेक्षा, पण एखादी मोठी आपली मैत्रीण असते किंवा मॅडम असतात तशा पद्धतीने तिने पाहतात, नाही तू हे कर. आणि प्रथमेशनी पण काही ट्रिक्स दिले, त्यांनी हे करा, सोपं झालं. आणि एक अजून यातली गोष्ट राहिली गमतीची, एक जस्ट सिनेमाच्या शूटिंगचे एक 3-4 महिने आधी एक सेलिब्रिटी क्रिकेट लीग झालेली पुण्यात. तर त्यावेळी प्रथमेश आणि आम्ही अपोजिट टीम मध्ये होतो. मी प्रवीण सरांच्या टीम मध्ये होतो, तेव्हा खूप अँटी चेअरिंग केलेलं. प्रथमेशला म्हटलं ह्यानी जर चेहरा लक्षात ठेवला असेल तर बरबाद करील. पण थँक्यू प्रथमेश, मन मोठं केलं. आणि विसरलो. नाही. या सिनेमामध्ये बरेच दिग्गज कलाकार आहेत, म्हणजे प्रवीण तरडे सुद्धा आहेत आणि मोहन आगाशे सर आहेत, ज्येष्ठ कलाकार आहेत. सो इतक्या कलाकारांसोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता आणि किती छान वाटतं जेव्हा इतके छान कलाकार असतात सिनेमामध्ये? आणि खूप भारी वाटतं. एकतर मला असं वाटतं की कलाकार म्हणून ते किती ग्रेट आहेत, कारण ते प्रत्येक कलाकार, म्हणजे प्रवीण सर असतील, मोहन आगाशे सर असतील, अश्विनी मॅम असतील, श्रीकांत यादव सर असतील, हे सगळे कलाकार टेक झाल्यानंतर सुद्धा डिरेक्टरला विचारायचे की ओके आहे. सो ते नेहमी त्या डिरेक्टरचा कन्सर्न घ्यायचे की बाबा रे, आम्ही जे करतोय ते बरोबर चाललंय ना, कारण ह्युमर वेगळा आहे या फिल्मचा. तसा ह्युमर मला असं वाटतं ह्यापैकी कुठल्याच कलाकाराने, सिनियर कलाकारांनी पण केलेलं नाहीये ना, आम्ही केला होता ना त्यांनी केला होता. सो त्याच्यामुळे या प्रकारचा ह्युमर राजेश पिंजानी सरांनाच तो सुचला होता, आणि त्या प्रकारचा ह्युमर सिनेमात कसा दिसेल, सिनेमात कसा येणार आहे, हे कोणालाच त्याची आयडिया नव्हती. सो त्याच्यामुळे प्रत्येक कलाकार एक लहान मूल होऊन आपले परफॉर्म केल्यानंतर आपण आई बाबांकडे बघतो ना की कसं झालं, चांगलं झालं ना, म्हणजे बरं झालं ना, मग आई बाबा सांगतात हा मस्त 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 होतंय, मग आपण अजून जोशाने करतो. सो ते प्रत्येक कलाकार मला असं वाटतं तसा परफॉर्म करत होता. म्हणजे मोहन आगाशे सरांवर माझे बरेच सीन आहेत नंतर. सो ते ना फार लहान मुलासारखेच, लहान पोरासारखेच परफॉर्म करत होते. म्हणजे ते फार, म्हणजे त्यांचा एक फार गोड सीन आहे त्याच्यात. ते येतात आणि मग टेम्पो मधनं त्यांना घेऊन येतात एका वाड्यावर किंवा एका बंगल्यावर, आणि मग ते टेम्पोवाला त्यांना सांगतो की अभी भाडा हुआ है काहीतरी 1600 रुपये. तो बोलतो अरे 400 रुपये ठरले होते ना. तो तरी पण तुम्ही 4 लोक घेऊन आले, एका माणसाचे 400 ठरले होते, आता तुम्ही 4 आणले तर 1600 द्यायला लागतील ना. 1600 माझ्याकडे तर 4च सगळं. हा सगळा जो ह्युमरचा प्रकार आहे ना, तो म्हणजे तो मोहन आगाशे सरांकडनं येतोय हेच बघायला लोकांना खूप मजा येत होती. म्हणजे आम्हाला तर त्यावेळी खूप मजा खूप येते. मजा यायची. सो आणि ते पण परफॉर्म तसंच करत होते की एक लहान पोरग कसं परफॉर्म करेल. सो ते बघायला, ते त्यांच्याकडनं शिकायला की तुमच्यातलं लहान मूल तसंच राहिलं पाहिजे शेवटपर्यंत. कारण तुम्ही किती मोठे कलाकार आहात, तुम्ही काय केलेलं आहे हे ऍक्शन म्हटल्यानंतर मॅटर नाही करत, तुम्ही ऍक्शन म्हटल्यानंतर काय करताय तिकडे हे खूप मॅटर करतं. सो ते ह्या सगळ्या कलाकारांकडे बघून मला असं वाटतं आम्हाला शिकायला मिळालं. ऐश्वर्या, तू जसं म्हंटल हे लोक, तू फार वेगळी दिसतेस सिनेमामध्ये, म्हणजे वाटतच नाहीयेस की तू ती आहेस ती. सो तुला ते किती चॅलेंजिंग होतं, एकदम टॉमबॉय सारखी दिसतेस, पण तू कुर्ता वेअर करतेस, स्कार्फ पण घेतेस, त्याच्याबद्दल काय सांगशील? पुण्यातले पोलीस स्कार्फ घालतात.
त्याच्याबद्दल म्हणजे ऍक्च्युली ती जुनी फिल्म असल्यामुळे तेव्हा मी होतेच, मुळातच बारीक होतेच, पण मला सरांनी अजून त्यात बारीक व्हायला सांगितलं होतं. तू रनिंगला जा, सुबह उठ के तू जॉगिंग करने जा वगैरे असं ते आणि मला ह्याला जास्त खायला सांगितलं. हा. ह्याला सांगितलं होतं जास्त खा, हिला सांगितलं होतं कमी खा. मी एकदम 0 फिगर झालेलो पिक्चर साठी परत. कारण माझ्या घरच्यांना तेच होतं की तू ऑलरेडी, त्यांचं तर तेच असायचं ना, एवढी बारीक दिसते आणि अजून काय तुला बारीक व्हायला लावलंय. आणि माझे जे कुर्ते तू म्हणालीस तसं ते ओव्हर साईज आहेत सगळे, की ते त्यांना एक्सपेक्टेड तेच होतं की जे तुम्हाला आता ट्रेलर मध्ये वाटतंय की पटकन एखादी फ्रेम बघितली ट्रेलर मधली तर लोकांना कळलंच नाही पाहिजे की एक मुलगी आणि 2 मुलं आहेत, ती लांबून मुलगाच वाटली पाहिजे. सो त्याच्यासाठी पण काहीतरी कारण आहे, म्हणजे ती तशी राहतीये, तिचा लुक तसा ठेवलाय तिच्या आजोबांनी, त्याच्यासाठी पण एक कारण आहे. पण त्याच्याबद्दल मी जास्त नाही रिव्हील करू शकत, कारण तीच म्हणजे तिची बॅक स्टोरी आहे आणि ते तुम्हाला सिनेमामध्ये हळूहळू उलगडतच जातं. पण माझ्यासाठी ते करणं खूप इंटरेस्टिंग होतं, कारण स्वतःला तसं बघणं. आणि मी म्हणजे प्रत्येकाची जशी प्रोसेस वेगळी असते तसं ॲज अन ऍक्टर मला असं वाटतं की मी कॉस्ट्युम मध्ये आले, त्या लुक मध्ये आले ना, आपोआप मी तशीच होते. म्हणजे बॉडी लँग्वेज माझी, अजून पण ऑडिशन वगैरे द्यायचं असेल तर मी पाठांतर वगैरे ठीक आहे एकदा स्क्रिप्ट पासून घेते, पण मी आधी कॉस्ट्युम वेअर करते, मग मी ऑलरेडी तशीच होते. माझं बसणं, उठणं, बघणं, एकमेकांशी डील होणं, ते खूप मला हेल्प करतं. त्यामुळे त्या सगळ्या लुकनी मला खूप हेल्प केली त्या कॅरेक्टरसाठी. आणि बाकी स्टोरी तुम्हाला पिक्चर मध्येच बघावी लागेल. येस. प्रथमेश तुझ्याकडे येईल. तुझे आजपर्यंत जे चित्रपट केलेस ना ते हिट आहेत आणि तरुण वर्गाला ते जास्त म्हणजे आवडतात. सो एक कलाकार प्रत्येक म्हणजे कोणताही कलाकार असू दे तो स्ट्रगल करून वरती आलेला असतो. पण आता या स्टेजला तुला असं मागे वळून पाहताना जो स्ट्रगलचा काळ होता तो आठवल्यावर किती छान वाटतं की आता मी या स्टेजला पोहोचलोय आणि मला इतक्या लोकांचं प्रेम मिळतंय. सो किती छान वाटतंय. खूप भारी वाटतं. एकतर मागे वळून मला तर नेहमी असं मी ना फार छोट्या छोट्या गोष्टींना फार किंमत देणारा माणूस आहे. So त्याच्यामुळे ते असं माझ्या टाइमपासच्या वेळेस किंवा बालकपालकच्या वेळेस ना मला दाढी करण्यासाठी छोटा आरसा असायचा. आमच्याकडे आरसा जो लावलेला असायचा कपाटावर, तो कपाटावर आरसा त्याला ना असं स्टिकर लावलेले असायचे, तो खराब झालेला होता, तर दाढी करायला त्याच्यात मिळायची नाही. सो मी ना छोटा आरसा होता आमच्याकडे, तर तो दाढीचा आरसा असायचा माझ्या बाबांचा. तर त्या आरशात मी बघून बघून एका साईडने वगैरे आरसा करायचो. आणि आता मी जेव्हा माझ्या वॉशरूम मध्ये जातो तेव्हा मला असा मोठा आरसा दिसतो आणि मला असं भाई हा आरसा आहे आणि ह्याच्यात मला आता दाढी करू शकतो, मी व्यवस्थित माझा फेस वॉश, स्किन केअर वगैरे करू शकतो वगैरे. तर ते मला त्या आरशाला पण खूप महत्व द्यावं असं वाटतं की अरे बापरे, हा आरसा आता मला इतका मोठा आरसा माझ्या घरात आहे बापरे. तर ते मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा म्हणजे माझ्या आयुष्यात अशी स्टेज होती की मी एकदा 5 स्टार हॉटेलमध्ये राहायचो आणि कट्टू माझ्या चाळीत येऊन राहायचो. सो त्याच्यामुळे मला ना ते असं तफावत माहितीये की काय असतं, कसं असतं. म्हणजे 5 स्टार मध्ये तर ते असं शॉवर वगैरे घ्या वगैरे वगैरे, आणि इथे आपलं गरम पाण्यात टोप उचलून एवढं गरम, अरे चेक करा, मग हे सगळं मी केलेलं आहे. सो त्याच्यामुळे ना मला असं वाटतं की तुम्ही जेवढे काय म्हणूया, जेवढे खालून आलेले असतात किंवा जेवढं तुम्ही ह्या लेवलला बघितलेलं असतं ना, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की वरची लेवल फारच नॉर्मल असते. तुम्हाला त्याचं म्हणजे त्याची किंमत असते नो डाऊट, पण तुम्हाला माहितीये की तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुम्हाला ती तुमची एक जर्नी रजिस्टर होते. म्हणजे माझे बाबा वगैरे तर अजून पण मागच्या वर्षापर्यंत ते कामाला जात होते. सो त्यांना मी सांगितलं होतं की मी आता नका काम, पण त्यांचं असं होतं की मी काम नाही केलं तर मी करू काय. सो आता गावी जाऊन पण ते लोक झाडं लावतायत, उगाच शेती करतायत, तर त्यांना मजा येते. कळलं. ते मला असं वाटतं की त्यांच्याकडनं माझ्याकडे आलेलं आहे की काम करत राहा, म्हणजे त्याचा रिझल्ट काय येईल कसा येईल. म्हणजे आता माझे बरेच सिनेमामध्ये तू म्हणलीस की सक्सेसफुल झाले, पण काही सिनेमे चालले पण नाही. सो त्याच्यावर माझ्यावर त्याचा फारसा काही इम्पॅक्ट होईल असं मला वाटत नाही. हा, जर काही कोणी कामाबद्दल काही सांगत असेल की आता तू काहीतरी वेगळं केलं पाहिजेस किंवा काहीतरी वेगळं शोधलं पाहिजेस, तर मी ते नक्की ऑडियन्स ऐकीन की बाबा रे आता मला काहीतरी वेगळं करायला पाहिजे किंवा आपल्याला परत दगडू बॅक केला पाहिजे किंवा काहीतरी कॉमेडी केली पाहिजे. सो ते एक इक्वेशन आता मी लावतो आणि तसं मी काम करत असतो. आणि मागे वळून बघताना खूप भारी वाटतं. मी अजूनही एकांकिका स्पर्धा बघायला जातो किंवा माझ्या एकांकिकेचे जे ग्रुप आहे डहाणूकरचा तिकडे जातो आणि तिकडे परत स्वतःला बघायला आवडतं की अरे हा पोरगा आहे बघ कसा एनर्जीने परफॉर्म करतोय, कसा मी त्यावेळी पण असंच परफॉर्म करायचो. म्हणजे त्यावेळी ते असतं ना की भेंडी आता करून दाखवतो, थांब मस्त आता बघ मी कसा परफॉर्म करतो भेंडी.
आणि भेंडीच्या जागी बरेच शब्द असतात पण आता ते घेऊ शकत नाही. हं. पण आताही ती एनर्जी मॅच करण्यासाठी जे काही प्रयत्न करायला लागतात म्हणजे ऍक्शनच्या आधी जी काही फुल हम्म. फोर्सने आपण करू शकतो त्या फोर्सने काम करण्याचं फक्त तेच शांतपणे. आता ते असं नाही होत की अभि देख मैं क्या करके दिखाता वगैरे वगैरे. आता असं होतं की आपण शांतपणे आपलं काम करूया, आपल्या कॅरेक्टर मध्ये राहूया, काय अजून काढू शकतोय पॉसिबिलिटीज ते चेक करत असतो. फक्त एवढंच पेशन्स लेवल वाढलेत माझे, फक्त एवढंच. बाकी मी आहे तसंच आहे फालतू. उत्तरं द्यायची आहेत तुम्हाला, सो मी काही 2-3 प्रश्न विचारते. या चित्रपटाचा टीजर किती मिनिटांचा आहे? 59 सेकंड. एक 1 मिनिट 3 सेकंद. 1:32, थोडं जवळ आहे. 1:27, 1:17, थोडस 1:16. 15, वरती. 1:19. अरे 6 जवळ जवळ होतो. 2 सेकंदांनी. ट्रेलर किती मिनिटांचा आहे? 2 मिनिट 28 सेकंद. काय कॉन्फिडन्स होता. काय अरे confidence? 2 मिनिट तुझ्या कॉन्फिडन्स साठी 25 आहे. मग ते अरे आम्ही 3 पुन्हा सेकंद म्हणतो. पहिले ते हेडफोनचं ते दिसतं ना. मी 26 बोलणार होतो. नाही बघा ट्रेलर मला आधी बघितलं होतं की अरे थोडा मोठा आहे का असं म्हणून किती मिनिटाचं आहे असं म्हणून. ट्रेलरच्या सुरुवातीला कोणाचा डायलॉग आहे आणि कोणता आहे? माझंच आहे ना. माझाच आहे ना. त्याच्याच आहे. म्हाताऱ्याला बोलतोस तू काहीतरी. नाही. हो, हो हो स्वप्नातला. अभ्यास कमी पडतो. हा काय बोलतो मी छोट्या ते तो डायलॉग नाही ना, छोट्या छोट्या पोरांचे छोटे छोटे बॅट नाही, चोरी तो करते. नाहीये. तो नाहीये. अच्छा. मला dialogue नाही लक्षात. अं, काय काय डायलॉग आहे विसरलो, सॉरी. यार आम्ही सगळं बघून करतो. लोकल नाही बघितलं आम्ही का बघू. नाही असं काही नाही, इट्स ओके, चालेल. काय नाही. तुझा डायलॉग आहे हे माहितीये ना? हो माझा डायलॉग. आभास. काय डायलॉग आहे. स्टार्ट सांग मग तो घेईल. स्टार्ट सांग. तो ते चेन वगैरे हा, ते घातलंय ना, माहितीये तो मला. डायलॉग आहे. नाही तोच मला त्यात आठवतो. त्याच्यात ऍक्च्युली मेन जो डायलॉग होता तो ट्रेलर मध्ये नाही, त्याच्यामुळे मला तो आठवत नाही. अच्छा. असं. प्रथमेशच्या हातात आणि गळ्यामध्ये ते जेव्हा तो गँगस्टरवाला जो लुक आहे ते टोटल किती दागिने आहेत हातातले आणि गळ्यातले? अरे 8. नक्की? कॉन्फिडन्स बघ. नक्की का? 8. ते टीजर मध्ये जे सॉन्ग आहे ना, गोट्याबाई हाय काय नाही काय, त्याच्यामध्ये गोट्याबाई सॉन्ग मध्ये किती वेळा उच्चारले? तू मोजलेस 57. 3 नाही मोजले. 4. टीजर मध्ये टीजर मध्ये 57 वेळा नाही. 4 किंवा 8. येस, बरोबर आहे, 4 आहे. क्या बात आहे यार. उगाच एक्स्ट्रा करायला आज- गेलीस. उगाच हुशार नाही म्हणत. उगाच हा. प्रॉब्लेम मिळेल नाही. हा जो तुक्का लागला हे कुठलं गाणं आहे. हे माझा एक मिस्टर पिक्चर येतोय मिस्टर बीनचं गाणं वाटलं मला. मी माझा एक गोट्या किशन नावाचा सिनेमा येतोय त्यातलं हे title. अरे हो का, मी टीजर ट्रेलर बघितलं मला काय खूप बघितलं? आवडलं. ते कळतंय. टीजर टीजर ट्रेलर ट्रेलर नाही बघितलं ते कळतंय. ए बघितलंय असं कसं बघितलंय आम्ही बघितलंय लाईक लक्षात नाही राहत ना, एवढी मेमरी शार्प असते तर अरे आम्ही- आमची तर ऍक्च्युली तुम्हाला गोल्ड असं. शेवटचा तिच्या रिलेटेडच आहे. ऐश्वर्याने जेव्हा ते बाबा तुझ्या कांचीलात लगावतात तेव्हा तू कोणत्या रंगाचा कुर्ता वेअर केलेला सांगा असतो? आता. एकमेकात असतात. मला कधी ऑब्झर्व केलंय? तिच्यासाठी आहे. याचा काय संबंध आहे. मला माहितीये. काय आहे सांग. अरे तुमच्यासाठी आहे ना हो, बघितलं. प्रश्न, मला माहितीये. ऑफ व्हाईट आहे का. च्या कम्प्लीट अपोजिट. मी परिस्थितीकडे बघतच नाही त्यामुळे. ब्लॅक आहे. ब्लॅक कलर आहे. डार्क, एकदम डार्क ग्रीन. ग्रीन. हो, हा हो, ग्रीन. हा हो. डार्क ग्रीन. बरोबर. उत्तर कारण ऐकलंस? की- मी परस्त्रीकडे मी बघत परिस्थितीकडे नाही. बघतच नाही. अरे आता अगदी शेवट. बोल बोल बोल. डार्क ग्रीन. हा डार्क ग्रीन. बरोबर. नाही मला एवढंच म्हणायचं होतं. मी ऍक्च्युली तुला बघतो ना मार खाताना मला आठवलं. शेवटचा प्रश्न आहे, सिनेमा कधी रिलीज होतोय? ए यार. सिनेमा ना अरे 20 अधिक 6 8 मला वाटतंय -2. पुढच्या रविवारी. नाही. उद्याचा I think रविवारी पुढच्या कधी? रविवारी. रविवारी कधी सॉरी पुढच्या शुक्रवारी. शुक्रवारी खूपच गेली. 26 डिसेंबर 26 डिसेंबरला 2025. 25. क्या हा. बात आहे यार. किती सगळे चुकताय तुम्ही. अरे ऍक्च्युली आम्ही म्हटलं ना, आम्ही काल खूप इंटरव्ह्यू ट्रॅव्हल केलाय. चुकलं पण- चुकलंच माझ्या. 26 इतक्या वेळा डिसेंबरला बोललोय की विसरले. 26 डिसेंबरला रिलीज होतोय आणि नाताळची सुट्टी आहे. नाही ते काय होतं नाही, खूप इन्स्टाला रील येतात ना, तुमचं 2026 चांगलं आहे, चांगलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे मला ते 26 डोक्यात बसलंय. बरोबर.
पण 26 डिसेंबरला येतोय, तुम्ही सगळ्यांनी प्लीज 2025. 2025, त्यामुळे प्लीज जा थिएटरमध्ये आणि Yes. प्लीज बघा. जाऊन बघा. मुलांना घेऊन जा, त्यांना सुट्टी आहे सुट्टी आहे आणि इस वर्षी. एन्जॉय करा.